नमस्कार. ए टू झेड अपडेट अथर्व क्रिएटर्स ह्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. आज आपण जिल्हा परिषदेची योजना पाहणार आहोत. या योजनेअंतर्गत शेळी, बोकड, मिल्किंग मशीन हे अनुदानावरती मिळणार आहेत. तर ही योजना जी आहे ती कोठे चालू आहे, कोणत्या जिल्ह्यासाठी आहे, त्यानंतर ह्या योजनेसाठी अर्ज कधी करायचा आहे आणि अर्जाची अंतिम तारीख किती आहे या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. तर ही योजना झेडपी सोलापूर म्हणजे जिल्हा परिषद सोलापूर येथे चालू आहे. तर त्याविषयी आपण सविस्तर माहिती पाहूयात. जिल्हा परिषदेच्या उपकर योजना, सेस आणि जिल्हा वार्षिक योजनेमधून वैयक्तिक लाभाच्या विविध योजनेतून मिल्किंग मशीन, मुरघाससाठी सायलेज बॅग, शेळी बोकड गट आदीचे अनुदानावरती वाटप होणार आहे. इच्छुकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे. म्हणजे ह्या योजनेअंतर्गत मिल्किंग मशीन, मुरघाससाठी सायलेज बॅग, शेळी बोकड गट असे अनुदानावरती वाटप होणार आहेत. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून दरवर्षी ही योजना राबविली जाते. जिल्हा परिषदेच्या उपकर सेस योजनेतून आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या शेतमजूर व शेतकऱ्यांना 75% अनुदानावरती 4 शेळ्या व 1 बोकड गट वाटप केले जाणार आहे. तसेच 50% अनुदानावरती पशुपालकांना मिल्किंग मशीन पुरविण्यासह 50% अनुदानावर मुरघास निर्मितीस प्रोत्साहन देण्याअंतर्गत सायलेज बॅग वाटप करण्यात येणार आहेत. म्हणजे या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या शेतकऱ्यांना 75% अनुदानावरती 4 शेळ्या आणि 1 बोकड असा 1 गट वाटप केला जाणार आहे. तसेच 50% अनुदानावरती मिल्किंग मशीन आणि 50% अनुदानावरती मुरघास निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी सायलेज बॅग वाटप करण्यात येणार आहे. तर हे अशा प्रकारचं अनुदान असणार आहे. तर पुढे अजूनही अनुदान आहे, त्याविषयी माहिती पाहूयात. त्याशिवाय जिल्हा वार्षिक योजना दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रम म्हणजेच वैरण आणि पशुखाद्य विकास कार्यक्रम यासाठी 50% अनुदानावरती मुरघास निर्मितीस प्रोत्साहन देण्याअंतर्गत सायलेज बॅग खरेदी करणे, खनिज मिश्रण वापरासाठी कमाल 2 दुधाळ पशुधनासाठी 33% अनुदान देणे यासारख्या योजना राबविण्यात येत आहे. जे 50% अनुदानावरती सायलेज बॅग तसेच खनिज मिश्रण वापरासाठी कमाल 2 दुधाळ पशुधनासाठी 33% अनुदान देण्यात येणार आहे. अशा प्रकारची योजना राबवण्यात येत आहे. पशुसंवर्धन विभागाच्या या योजनासाठी पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदरचे अर्ज 23 सप्टेंबर 2024 पासून पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती तसेच सर्व वैद्यकीय म्हणजे पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये उपलब्ध आहेत. जे 23 तारखेपासून आजपासून अर्ज उपलब्ध केलेले आहेत पंचायत समिती आणि पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये. तसेच जिल्हा परिषदेचे जे संकेतस्थळ आहे www.zp-solapur येथे देखील अर्ज उपलब्ध आहेत. तर अर्ज आजपासून सुरू झालेले आहेत आणि अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ही 22 ऑक्टोबर आहे. तर ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर अशा लाभार्थी शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज करायचा आहे. ही योजना झेडपी सोलापूर यासाठी चालू झालेली आहे. आजपासून अर्ज सुरू झालेले आहेत आणि 22 ऑक्टोबरपर्यंत अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे. तर ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न करा की ज्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येईल. माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.